तर चला सुरुवात करूया पार्ट 9. लग्नाच्या तयारीने संपूर्ण घर आनंदात बुडालं होतं. पण त्या रहस्यमय पार्सलमुळे अभिजितच्या मनात भीतीचं सावट निर्माण झालं होतं. त्याने पेनड्राईव्ह पुन्हा सुरू केला. त्यात मास्टर माइंड एका अंधाऱ्या खोलीत बसून म्हणत होता, जर मला थांबवायचं असेल तर आज रात्री 12 वाजता जुन्या किल्ल्यावर ये. आणि यावेळी कोणालाही सोबत आणू नकोस, नाहीतर तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद कायमचा शोकातिका बनेल. अभिजितने हा संदेश कोणालाही न सांगता रात्री एकटाच किल्ल्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. पण स्वरा त्याच्या नकळत त्याच्या मागे निघाली. किल्ल्यावर पोहोचताच सर्वत्र धुकं पसरलं होतं. अचानक किल्ल्याचे दरवाजे आपोआप बंद झाले आणि मोठ्या पडद्यावर लग्न मंडपाचा थेट दृश्य दिसू लागला. तिथे शेकडो पाहुणे बसले होते आणि मंडपाखाली शक्तिशाली स्फोटक लपवलेली असल्याचं स्क्रीनवर दाखवलं गेलं. मास्टरमाइंडचा आवाज घुमला, अभिजित, आता तुझ्याकडे फक्त 2 पर्याय आहेत. एकतर मला पकडण्याचा प्रयत्न कर किंवा तुझ्या कुटुंबाचा जीव वाचव. अभिजित काही समजून घेण्याआधीच चारही बाजूंनी काळ्या कपड्यातले गुंड बाहेर आले आणि त्याच्यावर हल्ला केला. अभिजित त्यांच्याशी झुंज देत असताना स्वराही तिथे पोहोचली. दोघांनी मिळून अनेक गुंडांना हरवलं, पण अचानक किल्ल्याच्या भीतीमागून गोळी झाडली गेली आणि ती अभिजितच्या खांद्याला लागली. स्वरा घाबरून त्याच्याकडे धावली. तेवढ्यात मास्टर माइंड समोर आला आणि म्हणाला, तुझं ध्येय संपलं अभिजित, पण आता माझा खेळ अजून संपलेला नाही. त्याने रिमोटचं बटन दाबलं आणि लग्न मंडपातील बॉम्बची उलटी गिनती सुरू झाली. फक्त 5 मिनिटे उरली होती. इतक्यात विक्रमने पोलिसांसह किल्ल्यावर धाड टाकली आणि दुसरीकडे अभिजितच्या वडिलांनी बॉम्ब निकामी करण्यासाठी मंडपाकडे धाव घेतली. किल्ल्यावर जबरदस्त गोळीबार सुरू झाला. गोंधळात मास्टरमाइंड एका गुप्त बोगद्यातून पळून गेला. पण जाण्यापूर्वी तो मोठ्याने हसत म्हणाला, पुढच्या वेळी मी तुमच्याकडून फक्त आनंद नाही तर तुमचं संपूर्ण आयुष्य हिरावून घेईन. आणि त्याच्या पळून गेल्यानंतर अभिजितला त्या बोगद्यात एक जुनी फाईल सापडली, ज्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, ऑपरेशन अंतिम अध्याय. आणि ती फाईल उघडताच त्याच्या चेहऱ्यावरील रंग उडाला, कारण त्यात स्वराबद्दल असं सत्य लिहिलेलं होतं जे तिने स्वतःही कधीच ऐकलं नव्हतं. ऑपरेशन अंतिम अध्याय ही फाईल उघडताच अभिजितच्या डोळ्यासमोर एका मागोमाग एक धक्कादायक कागदपत्रे येऊ लागली. त्यात लिहिलं होतं की स्वरा ज्या कुटुंबात वाढली ते तिचं खरं कुटुंबच नव्हतं. तिचा जन्म एका अत्यंत श्रीमंत घराण्यात झाला होता आणि लहानपणीच तिचं अपहरण करून तिची ओळख कायमची बदलण्यात आली होती. हे वाचून अभिजित हादरला, पण त्याने लगेच ही गोष्ट स्वरापासून लपवली, कारण त्याला आधी संपूर्ण सत्य जाणून घ्यायचं होतं. त्याच रात्री पुन्हा एकदा त्याच्या मोबाईलवर अज्ञात नंबरवरून कॉल आला. समोर मास्टरमाइंड होता. तो हसत म्हणाला, फाईल वाचलीस ना? आता समजलं असेल की हा खेळ फक्त तुझ्या कुटुंबाचा नाही तर स्वराच्या भूतकाळाचाही आहे. जर पूर्ण सत्य जाणून घ्यायचं असेल तर उद्या पहाटे 7 वाजता हिमगिरी पॅलेसमध्ये ये. पण लक्षात ठेव, यावेळी एक चूक झाली तर स्वरा कायमची तुझ्यापासून दूर जाईल. दुसऱ्या दिवशी अभिजित आणि स्वरा त्या राजवाड्यात पोहोचले. आत गेल्यावर त्यांना भिंतीवर शेकडो जुनी छायाचित्रे दिसली. त्यापैकी एका फोटोसमोर स्वरा थबकली, कारण त्या फोटोमध्ये ती लहानपणी एका अनोळखी जोडप्यासोबत उभी होती. फोटोच्या मागे तिचं खरं नाव लिहिलेलं होतं, आर्या राजसिंग. स्वरा रडू लागली आणि म्हणाली, हे कसं शक्य आहे? इतक्यात राजवाड्याचे गुप्त दरवाजे उघडले आणि पांढऱ्या केसाचा एक वृद्ध समोर आला. त्याने स्वराकडे पाहत अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हटलं, आर्या, माझी मुलगी, मी तुझा खरा वडील आहे. हे ऐकताच अभिजित आणि स्वरा दोघेही स्तब्ध झाले. पण त्याच्या आनंदाला क्षणात ग्रहण लागलं, कारण छतावरून मोठमोठे लोखंडी दरवाजे खाली पडले आणि संपूर्ण राजवाडा बंद झाला. स्पीकरवर मास्टरमाइंडचा आवाज घुमला, स्वागत आहे. अंतिम खेळात तुम्ही ज्या सत्याचा शोध घेत होतात ते मी स्वतः तुमच्यासमोर आणलं आहे. पण आता या राजवाड्यातून जिवंत बाहेर पडणं अशक्य आहे. त्याच क्षणी चारही बाजूंनी सशस्त्र माणसं बाहेर आली आणि वृद्धावर बंदूक रोखली. अभिजित त्याला वाचवण्यासाठी धावला. तेवढ्यात जमिनीखालून प्रचंड स्फोट झाला. संपूर्ण राजवाडा हादरला. भिंती कोसळू लागल्या
आणि धुळीच्या ढगात स्वरा अचानक अभिजितच्या नजरेआड झाली. तिच्या किंचाळण्याचा आवाज घुमला आणि काही सेकंदांनी सर्वत्र शांतता पसरली. अभिजित वेड्यासारखा तिचं नाव घेत शोधत राहिला, पण त्याच्या हातात फक्त तिच्या गळ्यातील लॉकेट उरलं होतं. तर दूर अंधारात मास्टरमाइंडचं भयावह हसू पुन्हा एकदा घुमत होतं. तर कशी वाटली स्टोरी नक्की सांगा.